आपल्या जीवनामध्ये आपण लग्न करतो, का करतो? हा मी कालच सांगितलं, का हा प्रश्न नेहमी विचारला पाहिजे. का हा प्रश्न तुम्ही विचारलात की मग तुमची बुद्धी काम करायला लागते, आणि बुद्धी तुमची काम करायला लागली की तुम्हाला सिद्धी प्राप्त होते. म्हणून का हा प्रश्न विचारा. आपण लग्न का करतो? केवळ नैसर्गिक प्रेरणा म्हणून करतो का त्याच्या पाठीमागे परमेश्वरी योजना आहे म्हणून आपण करतो? आणि ती योजना जर काय असेल तर त्या योजनेप्रमाणे आपण करत असतो का त्याच्या उलट काहीतरी करत असतो? याचाही विचार प्रत्येकाने केला पाहिजे. विवाह आपण का करतो त्याच्या पाठीमागे मुख्य उद्देश असा आहे की आनंद देण्यासाठी, आनंद घेण्यासाठी, आनंद वाटण्यासाठी, आनंद लुटण्यासाठी आपण हा समारंभ करत असतो. दोन व्यक्ती एकत्र येतात वधूवर, दोन कुटुंब एकत्र येतात, त्यांची दोन समाज एकत्र येतो, आणि त्या निमित्ताने बाकीचा जो समाज आहे तोही एकत्र येतो. ह्या सर्व याच्या पाठीमागे एकच भावना असते की आनंद द्या आणि आनंद घ्या, सुख द्या, सुख घ्या, ही एकच भावना त्याच्या पाठीमागे असते. पण वस्तुस्थिती प्रत्यक्षामध्ये जी परिस्थिती आहे ती काय आहे याचा जर आपण विचार केला तर ती काही चांगली आहे असं दिसत नाही. शहरामध्ये असो, ग्रामीण भागात असो, कुठेही असो, तुम्हाला असं आढळून येईल की विवाह आपण मोठ्या थाटात करत असतो, खूप खर्चही करत असतो, वेळही खर्च करत असतो, परिश्रमही घेत असतो. पण विवाह समारंभ एकदा झाला, सगळे लोक आपापल्या घरी गेले की मग त्या विवाह झाल्यानंतर वधूवरांचं जीवन आणि त्यांचं कौटुंबिक जीवन सुरू होतं. आता हे जे कौटुंबिक जीवन सुरू होतं वधूवरांचं, ते कसं होतं ते आपल्याला ऐकून माहिती आहे, पाहून माहीत आहे. नाटकामध्ये दाखवतात, सिनेमामध्ये दाखवतात की सासू सुनेचा छळ करते, घरातली मंडळी नवीन आलेल्या वधूचा छळ करतात. काही दिवस, काही महिने गेलेच नाही तर लगेच तुझ्या बापाकडून, वडिलांकडून पण नाही, तुझ्या बापाकडून पैसे आण, त्याने आम्हाला हुंडा पाहिजे तेवढा दिला नाही, आता तू जाऊन आण, माझ्या मुलाला मोटरसायकल पाहिजे, सांग तुझ्या बापाला, मला अमुक पाहिजे, सांग तुझ्या बापाला, आम्हाला तमुक पाहिजे, सांग तुझ्या बापाला. असा बापाचा उद्धार क्षणोक्षणी करायला सुरुवात होते. ती सूनबाई वाघाच्या तावडीत सापडलेले किंवा लांडग्यांच्या तावडीत सापडल्यानंतर एखादं कोकरू, त्याची काय दशा होते ती सांगायला काही प्रवचन करायला नको. तशी हे लांडगे नावाचे नव्हेत, हे जे लांडगेले आहेत त्यांच्या तावडीत ही नवीन वधू एकदा सापडली की तिचे हाल कुत्रा विचारत नाही. ही परिस्थिती आपण नेहमी वर्तमानपत्रात वाचतो. कित्येक लग्न झालेल्या मुली आत्महत्या करतात, कित्येक, एक आणि दोन नाही. का आत्महत्या करतात? त्यांचा छळ होतो, निर्णय काढण्यासाठी छळ होतो. एकच कारण असतं असं नाही, निर्णय कारणं असतात. आणि या निर्णय काढण्यासाठी त्या बिचाऱ्या वधूचा छळ होत असतो, आणि त्याचा परिणाम असा होतो
की सर्व कुटुंबच हळूहळू उद्ध्वस्त होतं. तुम्हाला या माहिती आहे की कित्येक वधूंना सुनांना घरातल्या लोकांनी जाळलेलं आहे. कशासाठी? हुंडा आणला नाही म्हणून, बापानी पाहिजे तेवढा हुंडा दिला नाही म्हणून, हुंडा आणत नाही म्हणून, पैसे आणत नाही म्हणून त्यांनी जाळलेलं आहे प्रत्यक्षात. आणि ही सगळी मंडळी मग पोलिसांच्या तावडीत सापडतात. पोलिसांना त्यांना त्यांचा इंगा दाखवतात, कायदा त्यांना इंगा दाखवतो आणि सगळं कुटुंब उद्ध्वस्त होतं. सगळं कुटुंब उद्ध्वस्त. ह्याच्यातून मिळवलं काय? ह्याच्यातून मिळवलं काय? काहीच मिळवलं नाही, फक्त दुःख दुःख दुःख. म्हणून आपण जन्माला का आलो? आपण लग्न का करतो? आपण मुलांना जन्म का देतो? मुलांना आपण लहानाचे मोठे का करतो? ह्या सगळ्याचं उत्तर एकच आहे, आनंद देण्यासाठी, आनंद घेण्यासाठी, सुख देण्यासाठी, सुख घेण्यासाठी. पण आपण हा सिद्धांत लक्षातच घेत नाही. वास्तविक हा सिद्धांत निसर्गाचा आहे. हा सिद्धांत जो आहे हा निसर्गाचा आहे. लक्षात घ्या, आपण सर्व जी माणसं आहोत ते निसर्गाचाच एक भाग आहे, अविभाज्य भाग, पार्ट अँड पार्टिसिपल. निसर्गाचाच आपण एक अविभाज्य भाग आहोत. आणि निसर्ग ज्याला आपण म्हणतो तो निसर्ग काय करीत असतो आणि आपण निसर्गाचा भाग असल्यामुळे आपण काय करतो आणि काय केलं पाहिजे याचा विचार कोणीही सांगत नाही. म्हणून जीवनविद्येला सांगावं लागतं. निसर्गाकडे जर तुम्ही पाहिलं तर निसर्ग तुम्हाला आनंद देत असतो. निसर्ग तुम्हाला आनंद देत असतो. सूर्याकडे पहा, सूर्य प्रकाश रूपाने तुम्हाला आनंद देतो. चंद्राकडे पहा, चंद्र तुम्हाला शीतळता या दृष्टीने तुम्हाला आनंद देत असतो. सागराकडे पहा, सागर तुम्हाला, सागरामध्ये जी खजिना आहे, खजिना जो आहे, खनिज संपत्ती जी आहे सागरामध्ये, ते सागर तुम्हाला सतत देत असतो. तोच सागर तुम्हाला ढग रूपाने आणि सुंदरपैकी अशा गोड पाण्याच्या रूपाने आनंद देत असतो. ही पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते आणि फिरत 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 तुम्हाला निरनिराळे ऋतू, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा वगैरे वगैरे जे ऋतू आहेत, 6 ऋतू आहेत, ते तुम्हाला देत असतं. त्याचप्रमाणे तुम्हाला दिवस आणि रात्र या दोन्ही गोष्टी ही पृथ्वी तुम्हाला देत असते. वृक्षाकडे पहा, वृक्षाकडे पाहिलं तर वृक्ष तुम्हाला काय काय देतो? हे जी झाडं आहेत ती तुम्हाला काय काय देतं? अनंत गोष्टी त्या झाडाकडून आपल्याला मिळत असतात. फळं मिळतात, फुलं मिळतात, लाकडं मिळतात, त्याच लाकडापासून कागद तयार होतो, छाया देतात, खत देतात, नाना प्रकाराने हे वृक्ष आपल्याला खूप काही देत असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑक्सिजन देण्याचं काम वृक्ष करतात आणि कार्बन डायऑक्साईड स्वतःसाठी ठेवून ते तुमचं रक्षण करतात. आपण म्हणतो शंकराने विष घेतलं आणि जगाचं कल्याण केलं असं आपण म्हणतो. त्याच शंकराचे अवतार म्हणजे ही झाडं आहेत, वृक्ष आहेत. ते ऑक्सिजन आपल्याला देतात आणि स्वतःसाठी कार्बन डायऑक्साईड ठेवतात. वृक्ष तुम्हाला आनंद देतात. नदीकडे पहा, नदी सतत वाहत असते आणि वाहता 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 आजूबाजूच्या गावांना आनंद देत देत, पाणी देत देत ती सतत फिरत फिरत समुद्राला जाऊन मिळते. तुम्ही सर्व गोष्टीचं जर निरीक्षण आणि परीक्षण जर केलं तर तुम्हाला असं दिसेल
की निसर्गातले जे निरनिराळे घटक आहेत, मग ते वाघ असो, सिंह असो, लांडगे असो, तुमचे कोल्हे असो, पशु असो, पक्षी असो, जलचर असो, हे सगळे जे प्राणी आहेत ते प्राणी म्हणजे पर्यावरणाचे एक फार मोठे घटक आहेत. आणि हे सर्व घटक मानवजातीला जिवंत राहण्यासाठी साथ देत असतात. ही गोष्ट आपल्या कधी ध्यानातच येत नाही. आपण वाघाची शिकार करतो, सिंहाची शिकार करतो, हरणाची शिकार करतो, पक्ष्यांची शिकार करतो, माशांची शिकार करतो. पण हे सर्व जे आहेत ते तुम्हाला जीवनदान देत असतात, जीवनदान देत असतात. पण आपण मात्र त्यांचा जीव घेत असतो, आपण मात्र त्यांचा जीव घेत असतो. आता हे झाडांचंच बघा ना, झाडांची किती कत्तल होते. वास्तविक झाड आहे ते तुम्हाला जीवन देतं, पण त्या झाडांची आज किती कत्तल होते. झाडं वाचवा, झाडं वाचवा म्हणून आता ओरडण्यात येतं. पण झाडं कोणी वाचवायची? माणसानी. तोच माणूस झाडं तोडतो. परिणाम काय होतं? परिणाम एकच होतो की संबंध वाळवंट होण्याची वेळ आलेली आहे. आज जगाचं वाळवंट होण्याची वेळ आलेली आहे. हे आपल्याला सायंटिस्ट सतत सांगत असतात की तुम्ही जर वेळेवर पर्यावरण पाळलं नाही, पर्यावरण राखलं नाही, पर्यावरणाचं संरक्षण केलं नाही तर जगाचं वाळवंट होईल. हे मी काय सांगतो आहे, जगातले सर्व पशु पक्षी प्राणी झाडं सगळे आनंद देत असतात. माणूस हा त्याचा अविभाज्य भाग आहे. माणसाने तेच केलं पाहिजे असा निसर्गाचा, परमेश्वराचा नियम आहे. करतो का माणूस तसं? नाही करत. म्हणून जगात दुःख आहे. जगामध्ये सर्व ठिकाणी दुःख भरलेलं आहे. सुख बाधा जवाबाडे दुःख परवायचं. का? त्याचं एकच कारण की आपण निसर्गाचे जे नियम आहेत ते पाळत नाही. देवाने हे सर्व आपल्यासाठी का केलं ते आपण ओळखत नाही. आणि म्हणून एकमेकांना आनंद देण्यासाठी आपण जन्माला आलेलो आहोत. ही गोष्ट सतत लक्षात ठेवून जर आपण एकमेकांना आनंद दिला, सुख दिलं तर जगामध्ये नंदनवन होईल. जगामध्ये नंदनवन होईल. स्वर्गात जाण्याची वाट बघायला नको. इथे स्वर्ग निर्माण तुम्ही कराल. प्रत्येक घर स्वर्ग झालं पाहिजे, प्रत्येक घराचं नंदनवन झालं पाहिजे. हा जीवनविद्येचा कटाक्ष आहे. आणि म्हणून जीवनविद्येमध्ये जे जे लोक आले ते सर्व त्यांच्या घरामध्ये नंदनवन नांदतं. घरातच स्वर्ग त्यांनी निर्माण केला. का? कारण एकच आहे की आनंद देणं आणि आनंद घेणं ही महत्त्वाची गोष्ट आज जीवनविद्या मिशनमध्ये लोक करत असतात. मी मगापासून एकच सांगतो आहे की आपण जन्माला का आलो, आपण लग्न का करतो. सगळेच लग्न करत नाहीत, पण आपण लग्न का करतो त्याचं एकच कारण आनंद देण्यासाठी, आनंद घेण्यासाठी. आणि म्हणून ही गोष्ट नीट लक्षात ठेवून आपण एकमेकांना आनंद देतो का आपण एकमेकांना दुःख देतो ह्याचा विचार प्रत्येकाने करावा. मान अपमान, सासू म्हणते माझा मान राखला नाही, सासरा म्हणतो माझा मान राखला नाही, ती जी कोण म्हणतात नणंद ती म्हणते माझा मान राखला नाही. अशा तऱ्हेने सगळेजण आपला मान राखला नाही म्हणून म्हणतात, आमचा अपमान केला वगैरे म्हणतात, वगैरे वगैरे. मान आणि अपमानाच्या गोष्टी
ह्या लग्न समारंभामध्ये नेहमीच होत असतात. कळलं की नाही? मी आता ह्या लग्न समारंभाबद्दल बोलत नाही, कारण हा प्रकार वेगळा आहे. पण जनरली आपण जेव्हा लग्न समारंभामध्ये भाग घेतो त्यावेळेला आपल्याला या गोष्टी दिसून येतात की लग्न झालं की लग्न समारंभ होईपर्यंत आनंदी आनंद, एकदा तो झाला की मान आणि अपमान, सुनेचा छळ करायचा, सुनेच्या बाजूच्या लोकांना तुच्छ लेखायचं वगैरे वगैरे गोष्टी या चाललेल्या असतात. मी नेहमी सांगत असतो की तुम्ही जे करता ते देवाजवळ मागता. हा जीवनविद्येचा एक मोठा सिद्धांत आहे. हा निसर्गाचा नियम आहे. हा निसर्गाचा नियम आहे. ॲज यू थिंक सो यू बिकम. व्हॉट यू डू यू गेट इन रिटर्न द सेम थिंग विच यू डू. तुम्ही जे काही करता ते देवाजवळ मागता, निसर्गाच्या जवळ मागता, आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे तुम्ही जे करता त्याप्रमाणे तुम्हाला रिॲक्शन मिळत असते, प्रतिक्रिया मिळत असते. मग तुम्ही तर ज्या इतरांना दुःख दिलं तुम्हाला दुःख मिळेल, तुम्ही इतरांना सुख दिलं तुम्हाला सुख मिळेल. पण ते एक पटीने नव्हे, अनेक पटीने. एक पटीने नव्हे, अनेक पटीने. कारण सुख हे सूक्ष्म आहे. जे सूक्ष्म असतं ते अनेक पटीने देत असतं. मी कालच सांगितलं, आंब्याची कोय आपण जमिनीमध्ये पेरली, 4000 आंबे आपल्याला मिळाले. एकच कोय, लहानशी कोय पेरली, 4000 आंबे मिळाले. सुख तर त्याहून सूक्ष्म आहे. म्हणून सुख आपण जेव्हा दुसऱ्यांना देतो तेव्हा अनेक पटीने ते सुख आपल्याकडे परत येतं. म्हणून जीवनविद्येने एक फार मोठा सिद्धांत सांगितलेला आहे. तो सिद्धांत ऐका. तो क्रांतिकारक सिद्धांत आहे. आणि हा सिद्धांत जर तुम्ही नीट लक्षात घ्याल, त्याप्रमाणे आचरण कराल, तर तुमच्या जीवनामध्ये आनंदाचे डोई, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाची अशी तुम्हाला प्रचिती येईल. आता हा माझा सिद्धांत काय आहे तो तुम्हाला सांगतो. तुम्हाला इथे कोणालाही जे विचारलं, कोणालाही विचारा सुख कशात आहे, कोणालाही विचारा, प्रत्येकजण सांगेल सुख हे मान्यात आहे. कोणालाही विचारा सुख कशात आहे, सुख हे मान्यात आहे. सुख आहे. दुसरी गोष्ट, अनेक लोकांना असं वाटतं की सुख ही मिळविण्याची गोष्ट आहे. खूप पैसा मिळवला म्हणजे सुख मिळेल, खूप मोठेपणा मिळाला म्हणजे सुख मिळेल, खूप सत्ता हातामध्ये आली की सुख मिळेल, खूप संपत्ती मिळाली की सुख मिळेल, असं लोकांचा समज आहे. म्हणून लोक पैशाच्या पाठीमागे. म्हणून हा पैसा मिळावा म्हणून लोक धडपड करत असतात. मरेपर्यंत, धड पडेपर्यंत धडपड करत असतात. आणि शेवटी मिळवतात काय? काही नाही. सुख सुख म्हणून शेवटी हाताला काही लागत नाही. म्हणून सुख हे मान्यात नाही. सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही. सुख हे देण्यात आहे. आणि तुम्ही जे सुख इतरांना द्याल ते बुमरँग होऊन तुमच्यावर सुखाचा अभिषेक करील. पुन्हा सांगतो, सुख हे मान्यात नाही. सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही. सुख हे देण्यात आहे. कारण तुम्ही इतरांना जे सुख द्याल ते सुख बुमरँग होऊन तुमच्यावर सुखाचा अभिषेक करील. आणि म्हणून सुखाच्या मागे आज आपण जे धावलेलो आहोत का, तर सुख हे मिळविण्याची गोष्ट आहे, सुख हे मान्यता आहे. ह्या गैरसमजुतीमुळे आपली आणखीन एक समजूत झाली की पैसा आपल्याला सुख देईल. म्हणून लोक पैशाच्या पाठीमागे धावतात की पैसे असेल तर आपल्याला सर्व काही मिळवता येतं. काय मिळवता येतं? मटेरियल गोष्टी मिळवता येतात, पण सुख मिळत नाही, देव मिळत नाही. हे लक्षात ठेवायचं. म्हणून पैसा भरपूर आहे, प्रॉपर्टी भरपूर आहे, तरी लोक आत्महत्या का करतात?
तरी लोक आत्महत्या का करतात? ती मंद्रो नावाची एक नटी होऊन गेली, कळलं की नाही? सुप्रसिद्ध, पैसा भरपूर, संपत्ती भरपूर, प्रतिष्ठा भरपूर, सगळं काही, तिने आत्महत्या केली. तिने आत्महत्या केली कारण का? मनशांती मिळाली नाही, खरं सुख मिळालं नाही, म्हणून मनशांती केली. मी हे का सांगतो आहे? हे मी एक नाव सांगितलं तुम्हाला, अलीकडची नावं सांगण्यात मी फंदात पडत नाही. पण सुखासाठी माणसं, आता बघा, कालच आपण पेपरमध्ये वाचलं 2 दिवसापूर्वी की शनी आणि मंगळ वक्री झालेले आहेत, तुझ्या नशिबात सुख नाही, आणि म्हणून तुझ्या तर सुख नाही, तुझ्या पुढल्या जनरेशनला सुख नाही, हे ज्योतिषाने सांगितलं. आणि म्हणून त्यांनी स्वतः आत्महत्या केली का करण्याचा प्रयत्न केला. बायकोला ठार मारली, मुलानं ठार मारली. आता ह्या मूर्खाला कधी तो जीवनविद्या मिशनमध्ये आला असताना तर ही घटना घडली नसती. हे ज्योतिषी लोक किती भंकस आहेत, हे काय वाटेल ते सांगतात, आणि त्याच्या सांगण्याच्या पाठीमागे त्यांचा एक हेतू असतो, तेही लक्षात ठेवा. त्यांचा एकच हेतू असतो की मग आम्ही काय करायचं, मग ज्योतिषी सांगणार, मग तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, त्यासाठी अमुक लागेल, त्यासाठी तमुक लागेल, आणि मग किती पैसे, 10,000 काय, 50,000 काय आपण खर्च करतो. कोण सांगेल नाक बळी करा, कोण सांगेल आणखीन काहीतरी, ह्याचा बळी द्या, त्याचा बळी द्या. पुष्कळ पैसा मिळावा म्हणून मुलाचा बळी द्या, असंही सांगणारे लोक आहेत, आणि बळी देणारेही मूर्ख लोक या जगात आहेत. पण अहंकाराचा बळी द्या म्हणतात संत, त्या अहंकाराचा बळी द्यायला कोण तयार नाही. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, असं सांगितलेलं आहे. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. पण अहंकाराचा बळी कोण देतो आहे? तुका म्हणे बळी जीव दिदला पायातळी. तुकाराम महाराजांनी आपला अहंकार म्हणजे जीवपणा देवाच्या पायी बळी दिला. बाकीचे काय करतात? बळी तर देत नाहीत, पण बळी घेतात. हे मी का सांगतो आहे? हे सर्व का होतं? ह्याचं कारण अज्ञान. माणसाला जीवन जगणं ही कला आहे, जीवन जगणं हे शास्त्र आहे, जीवन जगणं ही विद्या आहे, हेच ठाऊक नाही. आता ज्याला काय मिळवायचं आहे हेच माहीत नाही, कुठे जायचं आहे हे माहीत नाही, आणि तो जर प्रवास करायला निघाला तर तो जाईल कुठे? तो भरकटत राहील, कारण कुठे जायचं हे त्याला माहीत नाही, चाललेलं आहे आपला. तसं आपलं जीवन चाललं आहे. जन्माला येतो, मरेपर्यंत जगतो, पण आपण जन्माला का आलो? आपण कुठून जन्माला आलो? का जन्माला आलो? मरण म्हणजे काय? मृत्यू म्हणजे काय? ही मृत्यू ही व्यवस्था आहे का अव्यवस्था आहे? मृत्यू म्हटल्यानंतर लोक आवडतात, पण जीवनविद्या सांगते मृत्यू हा तुमचा मित्र आहे, यम हा तुमचा मित्र आहे, सोयरा आहे. म्हणून आमचं एक प्रकरण आहे, वंदन तुला यमराजा, आमच्या एका पुस्तकात. मृत्यूने फार मोठी सोय लावलेली आहे. जगामध्ये म्हातारे सगळे, आजोबा पंजोबा खापर पंजोबा आज जर जिवंत असते तर तुम्हाला राहायला जागा कुठे? तुम्हाला राहायला जागा नाही. आज तुम्ही सगळे मंडळी जर आणखीन 200 वर्ष जगलात तर तरुणांनी जगायचं कुठे? हे मी सांगतो का? मृत्यू ही एक व्यवस्था आहे, कळलं की? जन्माला येणं ही व्यवस्था आहे, जगणं ही एक व्यवस्था आहे. पण ही व्यवस्था आहे हे लक्षात न घेता माणूस अशा तऱ्हेने जीवन जगतो की त्याच्या जीवनामध्ये सगळी अव्यवस्था निर्माण होते. आता याला कोण जबाबदार आहे? याला तू जबाबदार आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो, संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ. परमार्थ म्हणजे काय हो? परमार्थ म्हणजे काय? संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ. आता संसार सुखाचा करायचा असतो, तो होत नसतो, हेच लोकांना माहीत नाही. म्हणून आता ही सगळी मंडळी लग्नाची
या सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला संसार सुखाचा करायचा आहे. तो होणार नाही आपोआप. आपोआप होणार नाही. आपोआप गोष्टी ज्या घडतात ना त्या अनिष्ट, आणि ज्या चांगल्या गोष्टी घडतात ना त्याच्यासाठी प्रयत्न. म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षा श्रेष्ठ, असं आमची जीवनविद्या सांगते. कारण देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे. म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षा श्रेष्ठ, असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. म्हणून संसार सुखाचा करायचा असतो आणि त्याच्यासाठी युक्ती लागते. म्हणून जीवनविद्येचा युक्तियोग आहे. जीवनविद्येचा युक्तियोग आहे. युक्तीने जीवन जगा, म्हणजे तुमचा संसार सुखाचा होतो की नाही ते पहा. आणि ही युक्तीच आम्ही लोकांना सांगत असतो की युक्तीने जीवन जगायचं कसं. आणि तुम्हाला जर मनःशांती पाहिजे असेल, किंबहुना तुम्हाला जे जे काही पाहिजे असेल ते मिळवून देण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्येच आहे, पण तुम्ही त्या सामर्थ्याचा उपयोग करत नाही. कळलं की नाही? म्हणून तुमच्या ठिकाणी असणारं जे मन ते दोन प्रकारचं आहे, एक बहिर्मन आणि एक अंतर्मन. आणि ते जे अंतर्मन जे आहे ते अंतर्मन हे आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. पण त्या अंतर्मनाबद्दल लोकांना इतकं प्रचंड अज्ञान आहे, किंबहुना त्यांना काही माहितीच नाही. अंतर्मन नावाची गोष्ट आहे हेच लोकांना माहीत नाही. पण अंतर्मनामध्ये तुम्ही सतत नेहमी फीडिंग करत असता. जसं आपण कॉम्प्युटरला फीडिंग करतो तसं अंतर्मनाला तुम्ही नेहमी फीडिंग करत असता. आणि तुम्ही जे फीडिंग करता त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट्स मिळत असतात. हे लक्षात ठेवा. कॉम्प्युटर आहे, शरीर म्हणजे कॉम्प्युटर आहे. त्या शरीराला तुम्ही फीड कराल त्याप्रमाणे शरीर तुम्हाला देणार. शरीराला तुम्ही दारू द्या, शरीराला तुम्ही गुटखा द्या, मग शरीर तुम्हाला काय देईल? रोग. नाना तऱ्हेचे रोग तुमच्या वाट्याला येतील. दारू, गुटखा, तंबाखू असल्या घाणेरड्या गोष्टी तुम्ही जर या शरीराला दिल्यात तर तेच शरीर तुम्हाला दुःख देईल, रोग देईल, आपत्ती विपत्ती तुमच्या वाट्याला येईल, संकट तुमच्या वाट्याला येईल. आणि शेवटी तुमच्या जीवनामध्ये दुःखाशिवाय काही उरणार नाही. म्हणून या शरीराला काय द्यायचं ते शरीर त्याप्रमाणे तुम्हाला देणार. का शरीर हा सुद्धा कॉम्प्युटरच आहे. शरीर हा सुद्धा कॉम्प्युटर आहे. अंतर्मन हा कॉम्प्युटर आहे, कारण शरीराचा तो भाग आहे. म्हणून तुम्ही अंतर्मनामध्ये शरीराला तुम्ही जे द्याल ते काय द्याल? शुभ चिंतन, शुभ विचार, शुभ इच्छा, शुभ उच्चार आणि शुभ आचार. ह्या गोष्टी जर तुम्ही देत राहिलात तर तुमच्या जीवनामध्ये सगळं शुभमंगलच होईल. शुभमंगल हे आता होणार आहे ना. पण शुभमंगल पुढे काय? सावधान. कळलं की नाही? शुभमंगल म्हटल्यानंतर पुढे सावधान. म्हणजे काय? शुभमंगल होईल पण सावध राहशील तर. शुभमंगल होईल पण सावध राहशील तर. सावध राहायचं कुठे? तू विचार करताना सावध राहा, उच्चार करताना सावध राहा, आचार करताना सावध राहा, इच्छा करताना सावध राहा. इथे जर तू सावध राहशील तर शुभमंगल. आणि इथे जर बेसावध राहशील तर सर्व अमंगल. तर मंगल पाहिजे का अमंगल पाहिजे तू ठरव. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. एक लक्षात ठेवायचं, आपल्या जीवनातील शिल्पकार आपण आहोत. काय मिळवायचं आणि काय टाकायचं हे आपण ठरवायचं असतं. चांगलं करायचं का वाईट करायचं हे आपण ठरवायचं असतं. इष्ट करायचं का अनिष्ट करायचं हे आपण ठरवायचं असतं. आणि आपणच सर्व काही करत असतो. संचित प्रारब्ध, क्रियमाण, पाप पुण्य, नियती
सुख दुःख नशीब या सर्व गोष्टी ज्या आहेत ना या आपणच निर्माण करतो. आपणच ह्याच्यातली प्रत्येक गोष्ट आपणच करत असतो, संचितापासून तर नशिबापर्यंत. म्हणून बेळगावला 3 दिवस माझी प्रवचनं झाली. तुमचे नशीब तुमच्या हातात. 3 दिवस मी प्रवचन, तुमचे नशीब तुमच्या हातात. संचित आपण म्हणतो, संचिता असं काहीतरी आहे, त्याच्यावर आपला काही ताबा नाही, आपण त्या संचितातून काही काढू पण संचित कोणी निर्माण केलं? तू निर्माण केलं. पण संचितातून बाहेर प्रारब्ध रूपाने काय यायचं तू ठरवायचं आहे. प्रारब्ध रूपाने संचितातून बाहेर काय काढायचं, काय यायला पाहिजे तू ठरव. नळाला पाणी यायला पाहिजे की नको तू ठरव. नळ असा असा फिरवला की पाणी येणार, असा असा गेला की बंद होणार, तू ठरव. तसं आपल्या ठिकाणी जे आपण करतो ना त्याप्रमाणे संचितातून पाप पुण्य बाहेर येत असतं. हा विषय फार मोठा आहे आणि तो इथे सांगण्यासारखा आता नाही आहे, कारण इथे जरा वातावरण वेगळं आहे. पण संचित ते क्रियमान, प्रारब्ध, क्रियमान, पाप पुण्य नियती ह्या सगळ्या गोष्टी यू आर द क्रिएटर. ते तुम्ही निर्माण करता आणि त्याप्रमाणे तुम्हाला सुख किंवा दुःख प्राप्त होत असतं. हे एकदा तुमच्या ध्यानात आलं की जीवनविद्या सांगते तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे तुम्हाला पटेल. आज आपण म्हणतो आमचं नशीबच खोटं. नशीब खोटं नाही, तू खोटा आहेस. नशीब खोटं नाही, तू खोटा आहेस. म्हणून नशिबाला दोष देऊ नकोस, देवाला दोष देऊ नकोस. मग दोष कोणाला द्यायचा? तुला, तू स्वतःलाच दोष दे. म्हणजे तुला कळेल की आपण आपल्यालाच दोष जर दिला तर आपल्याला आपल्या चुका कळायला लागतात, आपण सुधारायला लागतो आणि जसजसे आपण सुधारायला लागतो तसं सुख यायला लागतं. आज जीवनविद्या मिशनमध्ये किती लोकांनी दारू सोडली, किती लोकांनी गुटखा सोडला, किती लोकांनी तंबाखू सोडला, किती लोकांनी सिगारेट बिड्या सोडल्या, किती लोकांनी जुगार सोडला. ह्या सगळ्या लोकांनी या सगळ्या गोष्टी सोडल्या. परिणाम काय झाला? पूर्वी तेच होते, सांपत्तिक स्थिती तीच होती, पण पूर्वी हातात काही उरत नव्हतं आणि आता हातात उरायला लागलं. आता लोक सुखी झाले. आता लोकांना पैसा हातात उरायला लागल्यामुळे त्यांना सुखी जीवन जगता यायला लागलं. का जगणं? एकच कारण त्याचं, आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत हे त्यांना कळलं आणि त्याप्रमाणे वागायला लागले. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आनंद झाला. आता तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या जीवनामध्ये आनंद व्हावा तर त्याच्यासाठी एकच उपाय आहे, कळलं की नाही? आमची पुस्तकं वाचा, आमच्या CD पुष्कळ आहेत, त्या CD वाचा. TV वर आमचे कार्यक्रम होतात, रेडिओवर दररोज कार्यक्रम होतात, पुस्तकं आहेत आमची, प्रवचनं तर ठिकठिकाणी चाललेली आहेत. ह्या सर्व गोष्टी आमच्या ज्या आहेत थोडंसं तरी त्यातलं घ्यावं. अहो अमृताचा डोहा आहे किंवा सागर आहे, त्यातलं एक घोटभर जरी अमृत घेतलं ना तरी तुम्ही अमर व्हाल. त्या सगळ्या अमृताचं सागर प्यायला नको. तसं जीवनविद्येचं हे जे तत्त्वज्ञान आहे हे थोडंसं जरी तुम्ही आचरणात आणलं 10% तरी 100% सुखी व्हाल. पण आता हे कोणी करायचं? वामनराव तुम्हीच करा. वामनराव आमच्यावर कृपा करा हो. आमच्या तोंडामध्ये प्रार्थना येत नाही, देवाचं नाम येत नाही, तुम्ही काहीतरी कृपा करा. भोजनाला बसतो तेव्हा म्हणतोस का कृपा करा वामनराव, हे अन्न आमच्या तोंडात आपोआप जाऊ दे म्हणता. जेवताना वामनरावची आठवणसुद्धा येत नाही. अडीअडचणी आल्या ना की वामनरावांची आठवण येते. अरे पण अडीअडचणी येईपर्यंत तुम्ही थांबतात कशाला? तुम्हाला अमृत दिलेलं आहे, ते अमृताचं जरा थोडे 10 घोट तरी घ्या. 10 घोट घ्या, अमर व्हाल.
दुःख तुमच्या वाट्याला येणार नाही. खूप सांगण्यासारखं आहे, किती सांगायचा हा प्रश्न पडतो. आणि आता वातावरणाचा सुद्धा एक परिणाम असतो, कळलं की नाही. वातावरण एक वेगळं पाहिजे असतं. प्रवचन म्हणा, प्रबोधन म्हणा, यासाठी एक वातावरण वेगळं लागतं. तर त्या वातावरणामध्ये आता कालचं कसं होतं, कालचं जे वातावरण होतं ते वेगळं आहे आणि आजचं वातावरण वेगळं आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की लग्न करा, ब्रह्मचारी राहू. मी सगळ्यांना सांगत नाही, कळलं की नाही. पण मी सतत सांगत असतो, लग्न करणं वाईट नाही. गृहस्थाश्रम सर्वात श्रेष्ठ आश्रम, हेही मी सांगत असतो. आणि हा गृहस्थाश्रम इतर सर्व आश्रम गृहस्थाश्रमावर पोचले जातात, हे लक्षात ठेवा. म्हणून गृहस्थाश्रम हा सर्वात श्रेष्ठ आश्रम आहे. या आश्रमामध्ये प्रवेश करा. पण असा हा आश्रम आहे की त्या ठिकाणी जर तुम्ही युक्तीने संसार केलात तर त्या आश्रमामध्ये श्रम राहत नाहीत, दुःख राहत नाही. तिथे सगळा आनंदी आनंद राहतो, कळलं की नाही. तुका म्हणे आता आनंदी आनंद गाऊ परमानंद मना संगे, असं म्हटलेलं आहे. काल मी सांगितलं देवाचं स्मरण किती महत्त्वाचं आहे. देव म्हणजे काय, देवाचं स्मरण म्हणजे काय, ते आपण केलं तर आपल्या जीवनामध्ये आनंदी आनंद होतो. का होतो, कसा होतो, बऱ्याच गोष्टी मी कालच्या प्रवचनामध्ये सांगितल्या. त्याही लक्षात ठेवा की आनंद होण्यासाठी सतत देवाचं स्मरण. पण देवाचं स्मरण करण्यासाठी गुहेत बसायला नको, हिमालयात जायला नको, त्याच्यासाठी कुठे साधू बैरागी व्हायला नको. त्याच्यासाठी एकच पाहिजे, तुम्ही युक्तीने संसार केला पाहिजे, युक्तीने संसार केला पाहिजे. आणि तो युक्तीने संसार करायचा, ती युक्ती मी मगाशी सांगितली. ती युक्ती काय, सुख हे मानण्यात नाही, सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही, सुख हे देण्यात आहे. कारण तुम्ही इतरांना जे सुख द्याल ते सुख बुमरँग होऊन तुमच्यावर सुखाचा अभिषेक करील. आता हा अभिषेक तुमच्यावर व्हावा की नको हे कोणी ठरवायचं, हे तू ठरवायचं. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,